216 अकोले अहमदनगर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या तालुक्याचे नेते, बांगरे घराण्याचा वारसा सांगणारे युवक नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, कुशल नेतृत्व आणि सर्व समावेशक नेतृत्व अशा अमितदादा बांगरे यांच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। मित्रहो, 12 डिसेंबर 2023 पासून तर 1 सप्टेंबर 2024 पर्यंत नॉनस्टॉप अमितदादा आणि आम्ही सर्व सहकार्यांनी आतापर्यंत तालुक्याचे 4 दौरे केले। पहिला दौरा संविधान बचावच्या निमित्तानं झाला। त्या निमित्तानं अमितदादांनी सर्व टोटल पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला, आकलन केलं। दुसऱ्या दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी प्रश्न समजावून घेतले। तिसऱ्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला या अकोले विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात काय काय उपाययोजना करावी लागेल या दृष्टीने दरम्यानच्या काळात अभ्यास करून त्यावर प्रत्येक गावकऱ्याशी, प्रत्येक घटक पक्षाशी, प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीशी संवाद केला आणि चौथ्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही पूर्णपणे निवडणुकीच्या पूर्ण प्लॅनवर शेवटचा हात फिरवला। मित्रहो, मगाशी तालुक्याचे आमच्या अध्यक्ष पक्षाचे सुरेश भाऊ गडाख यांनी सांगितलं की तिकीट मिळवताना खरोखरच अमितदादांची पुण्याई त्यांना मी काय म्हणत असतो, यू आर बॉर्न ग्रेट, तू जन्मताच मोठा जे म्हणून जन्माला आलेला आहे। अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली, परंतु बांगरे साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुण्याईवर, बांगरे घराण्याच्या पुण्याईवर या सगळ्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी काल आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अमितदादाचं तिकीट डिक्लेअर केलं। 20 तारखेला रविवारी मागच्या आज 8 दिवसापूर्वी आम्ही सर्वजण मुंबईमध्ये होतो। सुप्रियाताईंनी आम्हाला बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही कुठून आलात? आम्ही म्हटलं अकोले मतदारसंघ। त्यांनी सांगितलं, बांगरेंचं तिकीट फिक्स आहे, तुम्ही कामाला लागा। आणि विशेष म्हणजे मला आनंद वाटतो की त्यांनी होऊन सांगितलं की अमितदादाच्या अर्ज भरण्याच्या दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार आहे, तिथे आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे। दुसरा भाग, मगाशी आमच्या घटक पक्षांशी आमच्या सगळ्यांची बोलणी झालेली आहे। पक्षीय पातळीवर त्यांना ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती ते विचारविनिमय करतील आणि एवढ्या 2 दिवसामध्ये आमचे सगळे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये सामील होते। हे आपल्या माझ्या चाकणच्या मनोगतामध्ये एक मी व्यक्त केलेलं होतं आणि त्याच्यावरती मला एकाने कमेंट्स पाठवली की सर, प्रत्येक पंचवार्षिकला परिवर्तन हवंच का आणि करायचंच का? मी त्याला सहज सांगितलं, बाबा रे, आपण हिंदू आहोत, आपण भगवद्गीता वाचतो, भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे, परिवर्तन संसार का नियम आहे, आणि या भगवद्गीतेच्या वचनाप्रमाणे या वर्षीचं 2024चं परिवर्तन हे अटळ आहे, अशी मी तुला खात्रीपूर्वक सांगतो। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो, एक अभ्यासू नेतृत्व, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं सर्व समावेशक असलेलं नेतृत्व अमितदादा यांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं आणि येत्या 29 तारखेला परवा दिवशी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या सभेला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं, अशी मी आमच्या पक्षाच्या वतीनं, जिल्हा पक्षाच्या वतीनं आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो। माझे मनोगत संपवतो। रामकृष्ण। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं अकोले विधानसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असणारा हा मतदारसंघ, पुरोगामी विचाराची कास धरणारा हा मतदारसंघ, संघर्षाचा नवा विचार या मतदारसंघाने संबंध महाराष्ट्राला दिलेला आपण नेहमी पाहिलेला आहे। कारण या पत्रकार परिषदेसाठी जे दशरथजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। त्यांच्या विचारांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी नेहमी केलं। ते या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेमध्ये एक अत्यंत वैचारिक व्यक्तिमत्व
BRS या जो नवा पक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी कार्यान्वित झाला होता आणि त्याचं नेतृत्व ज्यांनी केलं असे आदरणीय विजय देशमुख साहेब, की ज्यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातले तब्बल 2300 पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आदरणीय मच्छिंद्रजी धुमाळ सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. 29 तारखेला अमितजी भांगरे यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतून अकोले विधानसभा मतदारसंघाचं नवं भवितव्य निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी पाऊल टाकणार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तो निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. खरं तर अनेक जणांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली. विशेषत्वाने मच्छिंद्रजी धुमाळ यांनी सांगितलं की अमितजी भांगरे यांना का या ठिकाणी आपल्याला आमदार करायचं आहे. याचं कारण असं की हा तरुण उच्च शिक्षित आहे. विकासाच्या परिवर्तनाच्या संदर्भातली नेमकी भूमिका काय असावी याचं बारकाईने चिंतन ह्या उमेदवारांनी त्या ठिकाणी केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून सुरेशजी गडाख, खांडगे सर यांच्या समवेत हा अकोला विधानसभा मतदारसंघ फिरत असताना अमितजींनी ज्या पद्धतीने या अकोला विधानसभा मतदारसंघातील जनतेला आश्वासित केलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मी या ठिकाणी घेईल. खरं तर हा अकोला विधानसभा मतदारसंघ विकासाच्या संदर्भात अत्यंत आव्हानात्मक असा हा मतदारसंघ आहे. मुळेकाठच्या लोकांचे प्रश्न वेगळे, प्रवराकाठच्या लोकांचे प्रश्न वेगळे, आढाळाकाठच्या लोकांचे प्रश्न वेगळे, आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न निराळे आहेत. त्याचप्रमाणे संगमनेरमधून जो काही पठार भाग येतो त्या पठार भागातील पठारी जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. आणि म्हणून या सर्व प्रश्नांना निर्णय देण्याची क्षमता असणारा हे नेतृत्व. आताच खांडगे सर म्हटले परिवर्तन कशासाठी. आम्ही खरं तर पाहतोय की हा अकोला तालुका सातत्याने गद्दारींच्या भूमिकेतून या ठिकाणी जात असताना, या ठिकाणची जनता स्वाभिमानी असताना, आदरणीय पवार साहेबांच्या विचारांच्या पाठीमागं सक्षमपणाने उभी असताना या अकोला तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये आता एकच निर्धार आहे की गद्दारीला आम्हाला हद्दपार करायचं आहे. आणि म्हणून त्या भूमिकेतून या निवडणुकीच्या माध्यमातून एक वैचारिक मंथन या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. विशेषत्वाने खरं तर मी संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी या तालुक्याच्या काही प्रमुख मंडळींनी माझ्यावर या ठिकाणी दिलेली आहे. संगमनेर तालुक्याचा बोटा जिल्हा परिषद गट हा अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी येतो. विशेषत्वाने आदरणीय बाळासाहेब थोरातांचा प्रभाव त्या बोटा जिल्हा परिषद गटावर त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणचे असणारे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, त्या गटामधले असणारे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे जे काही इतर घटक पक्ष आहेत, अत्यंत एक संघ भावनेतून आंबीजी पाठीमागं पठार भागातून कशी ताकद उभी राहील आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी निर्णायक भूमिका कशी राहील या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. या निमित्तानं मी या राष्ट्रवादी काँग्रेसचा संगमनेर तालुक्याचा तालुका अध्यक्ष या नात्यानं पठार भागातील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पठार भागातील तमाम जनतेला आवाहन करतो की 29 तारखेला आपण जो काही अर्ज अमितजी भांगरे यांचा त्या ठिकाणी विधानसभेसाठी भरणार आहोत तो अर्ज भरण्याच्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक आश्वासक ताकद या उमेदवारापाठीमागं उभी करावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि अकोले विधानसभा मतदारसंघातून आपला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो लोकप्रतिनिधी निवडून पाठवले, परंतु या तालुक्यातल्या लोकांनी ज्या अर्थाने कौल दिला होता त्याच्याशी प्रतारणा करून शरद पवार साहेबांच्या विचाराची प्रतारणा करून ते दुसऱ्या बाजूला गेले आणि तालुक्यामध्ये खोट्या विकासाच्या अफवा पसरवून त्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कालखंड आतापर्यंत घालवला. परंतु मित्रो, विकास म्हणजे काय फक्त रस्त्यावर डांबर टाकणं किंवा एखादी इमारत बांधणं असं होत नाही. सावंत साहेब नेहमी सांगतात की लोकांचे प्रपंच उभे राहिले पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल, वीज असेल, पाणी असेल, या सगळ्यांची पूर्तता व्हायला पाहिजे.
विकासाचे मापदंड हे आहेत आणि मग आमचं आर्थिक उत्पन्न किती वाढतंय, दरडोई उत्पन्न किती वाढतंय, आमचं विजेचं कन्झम्पशन किती वाढतंय, याच्यावर विकासाचे निकष ठरलेले असतात. त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये मागं पडतोय अशा प्रकारचं चित्र समोर येतंय. आणि मग आता त्याला काय उपाय आहे, तर पुढच्या 10-20 वर्षाचं तालुक्याच्या विकासाचं नियोजन करणार, त्या 20 वर्षाचं नियोजन करून कालबद्ध विकास या मतदारसंघाचा व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होण्यासाठी सध्याच्या प्रचलित राज्याची व्यवस्था जी आपण बघतोय त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल, राहुल गांधींचा बाळासाहेब थोरात साहेबांचा काँग्रेस पक्ष असेल आणि डाव्या आघाडीतली बाकीचे जे काही शेतकरी कामगार पक्ष आहेत, कम्युनिस्ट पक्ष आहेत, रिपब्लिकनच्या काही आघाड्या आहेत, काही शेतकरी संघटना आहेत, हे सगळे लोक एकत्र येऊन राज्याला महाविकास आघाडीच्या नावाखाली सक्षम पर्याय देऊ इच्छितात. आणि त्यांनी तो पर्याय आपल्या तालुक्यामध्ये अमित भांगरेंच्या रूपाने अशोकरावांचे चिरंजीव त्यांनी अनेक वेळा या तालुक्यामध्ये लढाई केली, विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या चिरंजीवाच्या निमित्तानं महाविकास आघाडीने आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाने अमित भांगरेंच्या रूपाने आपल्याला उमेदवार दिलाय. उच्च शिक्षित माणूस. आणि मी म्हणालो आता तसं का पुढच्या 15-20 वर्षाचा तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका, घराण्याची भूमिका ती पुढे अमित भांगरे चालवतील असं त्यांच्या ह्या सगळ्या एकूण कामकाजावरून लक्षात येतंय. आणि म्हणून त्यांना शरद पवार साहेबांनी जी आता उमेदवारी दिली, महाविकास आघाडीच्या वतीने ते उमेदवार आहेत. आणि ज्येष्ठ नेते सावंत साहेबांसारखे 86 वर्षी आशीर्वाद द्यायला उभे राहिलेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ आहेत, बाकीचे सगळे त्यांचे सहकारी आहेत. काही काँग्रेस पक्षाचे आणि कम्युनिस्ट पक्षांचे आपले सहकारी मित्र त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवून लवकरच आपल्या बरोबर सामील होत आहेत. पण या सर्व मित्रांना एक विनंती आहे का तालुक्याचा जो विकास भरकटलाय, खोट्या विकासाच्या गप्पा मारून काही लोकांना हाताशी धरून तालुक्याला जे गुमराह केलं जातंय, फसवलं जातंय, त्या फसवणुकीतून बाहेर येण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली किंवा जे महाविकास आघाडीत नसतील परंतु तालुक्याच्या विकासाची ज्यांना जाण आहे, ज्यांना हा उपद्रव झालेला लक्षात येतोय, त्या सर्वांनी या झेंड्याखाली एकत्र यावं आणि अमित भांगरेंच्या रूपाने जी तालुक्याला नेतृत्व देण्याची उमेदवारी आहे तिला सगळ्यांनी पाठिंबा द्यावं. त्यासाठी आता उमेदवारीचा पहिला टप्पा म्हणून अर्ज भरण्याचा कार्यक्रम 29 तारखेला आहे. राज्याच्या ज्येष्ठ नेत्या ज्या पार्लमेंट दणानून सोडतात आपल्या भाषणाने, त्या सुप्रियाताई सुळे खासदार या स्वतः अर्ज भरण्यासाठी, बाळासाहेब थोरात साहेब स्वतः अर्ज भरण्यासाठी आणि खासदार वाकचौरे साहेब आपल्या सगळ्या मित्रपक्षांचे हे नेते आणि मित्रपक्षांचे सगळे तालुक्यातले मतदारसंघातले सर्व नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण या तालुक्याची एकदा दिशा 29 तारखेला स्पष्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहावं. आणि अर्ज भरल्यानंतर पुढचे जे 25-30 दिवस आपल्या हातामध्ये आहेत त्यांनी प्रत्येकाने आपला भरकटलेला विकास ट्रॅकवर आणण्यासाठी अमित भांगरेंना आमदार करणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका घेऊन आपल्या गावात, गटात, तालुक्यात सगळीकडे कार्यरत व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि 29 तारखेला मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी आपल्याला मिरवणुकीनं जायचंय. यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो. अशोकराव भांगरे साहेबांचं स्वप्न होतं की या तालुक्याचं नेतृत्व करायचं, परंतु दुर्दैवानं त्यांना ते त्यांच्या हयातीमध्ये करता आलं नाही. परंतु अमित दादाच्या रूपानं त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि अकोले तालुक्यातील जनतेला मला एक विनंती करायची आहे की 2019 साली ज्या पिचड साहेबांच्या विरोधात जे उमेदवार होते त्यांची एक बैठक झाली होती आणि घोरपडा देवीच्या मंदिरासमोर आणि घोरपडा देवीच्या डोक्यावर हात ठेवून सर्व उमेदवारांनी
एकाशी एक उमेदवार देण्याची शपथ घेतली होती आणि असं ठरलं होतं की यावेळेस लामटे साहेबांना उमेदवारी द्यायची आणि पुढच्या वेळेस अशोकराव भांगरे यांना उमेदवारी द्यायची. सर्वांनी घोरपडा देवीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. परंतु 5 वर्षामध्ये या विद्यमान आमदारांना या घोरपडा देवीच्या शपथेचा विसर पडला आणि जे सातत्यानं 5 वर्ष सांगत होते की मी हरिश्चंद्र राजाच्या नगरीमध्ये राहतो, मला या निमित्तानं एक आवाहन करायचं आहे त्यांना की राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये त्याने मित्राला अर्ध राज्य दान केलं होतं, परंतु तुम्ही तुमची शपथ विसरलात. खऱ्या अर्थानं हा जो मान आहे, यावेळची जी उमेदवारी आहे ही निश्चितच भांगरे घराण्याची आहे आणि या निमित्तानं अकोले तालुक्यातील जनतेला मला हेच आवाहन करायचं आहे की आपल्याला स्वर्गीय अशोकराव भांगरेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून आपण सर्वांनी मंगळवारी 29 तारखेला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आणि आवाहन मी करतो. धन्यवाद. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जो तमाम मुसलमान भाई मुझे सुनने वाले हैं उनको सबको मेरा सलाम, अस्सलाम वालेकुम. और तमाम हिंदू समाज बांधवांना माझा नमस्कार. सबसे पहिले सर्वात अगोदर मी शरदचंद्र साहेब पवार साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी एक मोठी जबाबदारी, एक मोठा नेत्यासाठी त्यांनी उम्मीदवारी दिलेली आहे. ते एक बहुत काबिल आदमी ऐसे है. हम सब मुसलमान जानते हैं कि हमको बहुत परेशान किया जा रहा है, तमाम मुसलमानों को परेशान किया जा रहा है. हमको महाविकास आघाड़ी के सिवाय हमको कोई दूसरा पर्याय नहीं है. शरद चंद्र पवार साहब ये एक ऐसा नेता है कि जिन्होंने कभी जाति में धर्म का कभी उन्होंने झगड़ा या कोई ऐसी बात नहीं की. इस वास्ते हमको उनके पीछे खड़ा रहना है. हम कभी भी देखो मुसलमानों को टारगेट किया जा रहा है, कभी लव जिहाद के हिसाब से, कभी लव जिहाद के हिसाब से टारगेट किया जाता है. अभी परसों अगस्त्य आश्रम में एक वारकरी संप्रदाय की एक सभा थी, उसके अंदर दूसरी बात थी, मगर वहाँ पर भी दूसरे आरएसएस के लोग और ऐसे लोग वहाँ घुस के उन्होंने वहाँ जो भाषण दिया वो तमाम मुसलमान विरोधी था. उसमें उन्होंने कहा कि हमको खरीदना है तो भाई से खरीदो, भाईजान से मत खरीदो. तो आप लोग सब ये जानते हैं कि ये लोगों का काम सिर्फ जहर फैलाना है. हमको शरद पवार के सिवा यहाँ कोई पर्याय नहीं है. इनके पास खाली हिंदू मुस्लिम इसका ही झगड़ा इनको करना है. हम सब तमाम जानते हैं कि मुसलमान एक शांति का पैगाम देता है. मेरा सब हिंदू मुस्लिम भाइयों, हिंदू समाज बांधों से ये एक अपील है कि मुसलमान कभी भी कोई धर्म विरोधी काम नहीं करता. हम लोग जो मानते हैं, कुरान को मानते हैं, उसके बाद हम हमारे पैगंबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बातों को मानते हैं. हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये हमको पैगाम दिया है कि भाई वो आदमी मुसलमान नहीं हो सकता जब तक उसके ज़बान से और उसके हाथ से उसका पड़ोसी महफूज नाही. याचा अर्थ असा होतो तर तो मुसलमान होऊ शकत नाही ज्याच्या जिभेनी आणि त्याच्या हाताने त्याच्या पडोसी म्हणजे त्याचा शेजारी हा सुरक्षित नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेला हा हिंदू पडोसी नाही किंवा मुसलमान नाही, फक्त त्यांनी पडोसी सांगितलंय, शेजारी सांगितलंय. आणि शेजारीचे वाक्य त्याने ही दिली की 70 घर पश्चिमेला, 70 घर उत्तरेला, 70 घर दक्षिणेला, म्हणजे असे 4 दिशेना जे 70 घर आहे ते आमचे पडोशी आहेत. म्हणजे इतका मोठा जो माणूस पैगाम देतो त्याच्या विरुद्ध असं बोललं जातं. त्याच्यामुळे मुस्लिम समाज हा फार मोठा दुखावलेला आहे. यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचं आहे. मी सांगतो अगर या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम नसते तर या बीजेपीचा एक पण उमेदवार निवडून नसता आला. यांना फक्त तेच हिंदू मुस्लिमच करायचं. त्यासाठी मैं सब अपने मुसलमान भाइयों से अपील करता हूँ कि हमको अमित दादा के पीछे खड़े रहना है. और जो मंगल के दिन जो फॉर्म भरने की तारीख है, इसलिए मैं सब मुसलमान भाइयों से, तमाम तालुके के मुसलमानों से अपील करता हूँ कि हम सब अपना कामकाज छोड़ के फुर्सत निकाल के एक दिन वो उनके पीछे खड़े रहे. बस ये खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितजी भांगरे यांच्या उमेदवारीचा अर्ज आपण 29 तारखेला देशाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, आपल्या लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 29 तारखेला भरतो आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर
ही पत्रकार परिषद घेत असताना अकोल्यातील तमाम लोकांना आपण सर्वजण आव्हान करतो आहोत की अर्ज भरण्याच्या साठी आपण हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आपण केवळ आव्हान करतो आहोत, परंतु आव्हान करण्याच्या पूर्वी आणि पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदरच लोकांमध्ये एक उत्स्फूर्त अशा प्रकारची, प्रचंड कधी न पाहिलेली अशा प्रकारची एक भावना जागृत झालेली. अनेक लोकांनी फोनवरून सांगितलं की अमितजी भांगरे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज कधी भरायचा आहे आणि याच्यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी येणार आहोत, ही लोकांची आत्ताची भावना आहे. 2-3 दिवस एक सस्पेन्स होता की उमेदवारी कोणाला असेल, ती काय का बरं मिळू नाही राहिली, त्याची कारणं काय आहेत, अनेक प्रकारचे शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये चालू होत्या. परंतु काल आम्ही सातत्यानं लोकांना सांगत होतो महाविकास आघाडीची या ठिकाणची उमेदवारी ही अमितजी भांगरे यांनाच आहे, तेच उमेदवारी या ठिकाणी करतील. पक्षालाही जाणीव होती, महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांनाही ती जाणीव होती. परंतु हे सगळं सांगत असताना महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि आपण सर्वजण अकोले तालुक्यात फक्त एक निवडणूक घेऊन पुढे चाललेलो नाही, तर आपण एक विचार घेऊन चाललोय. एक परिवर्तनासाठीची एक वज्रमूठ आपण सर्वांनी बांधलेली आहे आणि ती वज्रमूठ परत एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला परिवर्तन होतं, ते संविधान वाचवण्यासाठी होतं, या देशाचा अखंडत्व वाचवण्यासाठी होतं. आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक जी होते ती सुद्धा तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रामधील भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांची दंडेलीशाही, ज्या पद्धतीची मगरुरी, शेतकरी विरोधी धोरणं, दूध उत्पादक शेतकरी विरोधी धोरणं राबवणारे हे लोक, या सगळ्यांच्या विरोधामध्ये लोकांची भावना आता बनलेली आहे आणि त्याची एक भूमिका, एक विचाराची भूमिका महाविकास आघाडीने उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, राहुलजी गांधी, बाळासाहेब थोरात साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही वज्रमूठ महाराष्ट्रामध्ये आता आपण सर्वजण पाहतो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या जो अर्ज आपण भरतो आहोत अमितजी भांगरे यांचा, त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. ही निवडणूक याच्या अगोदर निवडणूक म्हणून होत होती, परंतु ही निवडणूक आता फार गांभीर्यपूर्ण होणार आहेत. लोक जबाबदारीनं आता या निवडणुकीकडे पाहतायत आणि काल सुद्धा लोक ज्या अर्थानं या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घोषणेच्या संदर्भातली भावना घेत होते ती सुद्धा हीच होती की इथे उमेदवारी ही अमितजी भांगरेंना का मिळाली पाहिजे आणि जे काही बाकीचे लोक ज्या पद्धतीनं चुकीचा प्रसार करत होते त्या सगळ्यांना एक प्रकारे कालच्या उमेदवारीनं अंकुश बसलेला आहे. काल सुद्धा एक गोष्ट आपण पाहिली मित्रांनो, त्याचा जाणीवपूर्वक मी उल्लेख करतो. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय जरी वेगळा असला तर ती गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अमितजी भांगरेंबद्दल सुद्धा उमेदवारीच्या नावाखाली ज्या पद्धतीचं विष पांगवत होते विरोधक, या तालुक्यातले जे काही बाजारू लोक आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे काही चर्चा घडून जाणीवपूर्वक बदनाम सुद्धा करत होते, त्याला वेगवेगळे कंगोरे होते. म्हणून कुठंतरी महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचं खच्चीकरण व्हावं, तो डॅमेज व्हावा, ते कसे चुकीचे आहेत अशा प्रकारचा नकारात्मक विचार पसरत होते. त्याला सुद्धा कालच्या या निवडणुकीच्या अमितजी भांगरे यांच्या घोषणेमुळे, निवडणुकीला उभं राहण्याच्या घोषणेमुळे एक चपराक बसलेली आहे. लोक जो विचार करत होते तो काल पुसून गेलेला आहे. म्हणून अशा प्रकारच्या भावना जे लोक व्यक्त करत होते हे लोक तेच आहेत ज्यांनी याच्या अगोदर सुद्धा 5-7 पंचवार्षिक मध्ये अशाच प्रकारचं बदनामीचं षडयंत्र केलं होतं. त्यामुळे जनतेला सुद्धा आणि लोकांना आमचं आव्हान आहे, अमित भांगरे आणि भांगरे परिवाराच्या बद्दल ज्या पद्धतीचं विष हे लोक पांगवतायत हे विष नसून हे एक षडयंत्र आहे. जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे. या कारस्थानापासून सुद्धा लोकांनी सावध राहावं आणि सजगपणे, सावधपणे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जी निवडणूक लढू राहिली ही निवडणूक विचारासाठी या तालुक्यातल्या दंडेलीच्या विरुद्ध आपण ती लढतो आहोत. एक नव परिवर्तनाचं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या महाविकास आघाडीची या ठिकाणी सगळे बसलेले आम्ही लोक या ठिकाणी घेतो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या अकोले तालुक्यातल्या तमाम जनतेनं 29 तारखेला हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्याच दिवशी महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय आपण निश्चित करतो आहोत हे एकदा तालुक्याला आणि सर्व विरोधी पक्षांना आपण दाखवून देऊया. अशासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे. धन्यवाद. अकोले विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज मंगळवारी 29 तारखेला भरण्यासाठी या मीटिंगमध्ये सगळे उपस्थित आहेत. मुळा, आडाळा, प्रवरा. मी आडाळा विभागाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अमितजी भांगरे
यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्यासाठी जो आपण अर्ज भरणार आहोत, त्या अर्ज भरण्यासाठी बितंग्यापासून गणोऱ्यापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व ग्रामीण भागातल्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि ग्रामीण भागातून नेहमी लोक उपस्थित राहून जी जास्तीत जास्त मतदान करतात त्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडीसाठी 98,000 मतं पडले आता लोकसभेला, त्याच पद्धतीने हे मतदान व्हावं. त्यावेळेची निशाणी होती मशाल, आता निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. यासाठी आढावा विभागातील सर्व कार्यकर्त्यांना, तळागाळातील शेतकऱ्यांना, कारण की हा पक्ष शेतकऱ्यांचा, कामगारांचा आहे, यासाठी मी पुन्हा एकदा आवाहन करतो. माननीय अमितजी भांगरे यांच्या अर्ज भरण्यासाठी 29 तारखेला मंगळवारी जी सभा होईल किंवा जी रॅली होईल, त्या रॅलीला जास्तीत जास्त तरुणांनी, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. धन्यवाद. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर, 1 साडी खरेदी करा आणि 1 मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य, वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता, शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.